आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर आणि आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. वेळ झाली आपल्या लाडक्या श्रुतिका मालिकेची, अर्थात पानामागे दडलंय काय या मालिकेची. श्रोते हो, आषाढी वारीचे दिवस चालू आहेत. पांडुरंगाच्या भेटीसाठी महाराष्ट्रभरातून पालख्या निघाल्यात. मनात जर का भक्ती असेल तर पांडुरंग कोणत्या रूपात आपल्या समोर येईल आणि कशाच्या माध्यमातून आपल्याला सुबुद्धी देईल, आपल्याला सन्मार्गावरती चालण्यासाठी नवी प्रेरणा तो कशातून देईल, हे आपल्याला सांगता येत नाही. पण खरंच त्यासाठी काहीतरी वेगळं असं करायची गरज आहे का हो? तर अजिबातच नाही. आजूबाजूच्या जगाकडे बघण्याचा सहजपणा एकदा अंगी मुरला की मग प्रॉब्लेम्स हे प्रॉब्लेम्स वाटतच नाहीत. ते स्वतःच उत्तर म्हणून समोर येऊन उभे राहतात आणि मग आपली ही श्रद्धा, आपली ही भक्ती अधिक बळकट होते. श्रोते हो, आजच्या पानामागे दडलंय काय या श्रुतिका मालिकेच्या आजच्या भागात सुद्धा या चौघांना असाच काहीतरी अनुभव आलाय. ऐकायचा आहे? चला सुरू करूया आजचा भाग. आजच्या भागाचं लेखन केलंय माधुरी ढमाले हिने आणि सहभागी कलाकार आहेत ज्योती गोखले, प्रसन्न कुलकर्णी, माधुरी ढमाले, विराज सवाई. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वा 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 वा. हा जो गजर आहे ना सर, बस तो करण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. वा. खरंय माऊली, खरंय. आषाढातला पाऊस, परिसरातली हिरवळ, वातावरणात चालणारा ऊन सावलीचा खेळ आणि टाळ पखवाज चिपळ्यांनी हरिनामाशी जोडलेला मेळ. वारी म्हणजे सुख रे. वा 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 वा. मुक्ता, सृजन, आज तुमच्यातले भेद सुद्धा लयाला गेले हे पाहून मला खूप बरं वाटतंय. अहो सर, या अशा वातावरणात कुणाशी भांडावं, वाद घालावं असं वाटतच नाही. म्हणजे आपसुकच वाटत नाही. हा. अरे वा सृजन, तुझ्यावरही वारीचा प्रभाव पडतो. विशेष आहे हा. अगं मुक्ता, आत्ताच तुम्हा दोघांचं कौतुक करत होतो की नाही मी. असू द्या हो सर, असू द्या. मला त्यांच्या या बोलण्याचं काहीही वाईट वाटलेलं नाहीये. उलट मुक्ता मॅडमला अशी शंका आल्यामुळे वारीचा खरंच माझ्यावर चांगला प्रभाव पडला आहे हे पटवून देण्याची नामी संधी मला मिळाली. ओ, बापरे. वा, मुक्ता वा. मॅडम, तुम्ही बोला. ए सृजन, का लाजवतोस रे? सॉरी. बघा सर, मुक्ता मॅडम मला सॉरी म्हणाले. दोघांवरही विठुरायाची कृपा आहे म्हणायची काय. अरे पण सृजन, आपल्या वारी विशेष अंकाचं कव्हर पेज तू खूपच कल्पक आणि सुंदर केलंयस बरं का. हो ना अगदी सर? अगदी अगदी हो सृजन, खरंय. सामान्यपणे आपण फक्त विठ्ठलाचा फोटो सगळीकडे पाहतो. पण राही आणि रखुमाबाई त्याच्या बाजूला उभ्या आहेत असं चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं. हो ना. अरे, शिवाची शक्ती त्याच्या सोबत उभी असल्याशिवाय शिवाला सुद्धा पूर्णत्व येत नाही, बरोबर की नाही? आणि त्यामुळे तुझा हा फोटो देण्याचा निर्णय खरंच उत्तम आणि युनिक होता. खरंय, थँक्यू खरंय. थँक्यू सर. येस. आपल्या सोशल मीडियाच्या पेजवर सुद्धा कव्हर पेजचं विशेष कौतुक झालंय. मला वारीचा प्रसाद मिळालाय बघा. आहा, किती सुंदर बोललास रे. अगं पण ललिता मावशी किती वेळ झाली आतच थांबलीये. आपण आरती म्हणत होतो तेव्हा त्यांना फोन आला हो, होता आणि खरंय. गायबच झाल्या. हो हो रे, ना. खरंच रे. थांब, मी जरा बघून येतो. हो हो. ललिताताई, ललिताताई, हं. अहो काय हो, तुम्ही रडताय? काय झालं? विश्वास,
मी रडतीये की काय ते मला नाही कळत आहे रे. पण पण मला खूप राग सुद्धा येतोय रे. ललिताताई शांत व्हा तुम्ही. आपण बाहेर बसूया का? हे बघा पाणी प्या. मग आपण बोलूया. शांत व्हा. नको रे. या. बाहेर बाहेर मुक्ता आणि सृजन पण आहे. हो, आपल्या मुलांसारखीच आहेत ती. आणि सॉरी, म्हणजे मी तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि तुम्ही करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना मागे एकदा ओघाओघात सांगितलं गेलं होतं माझ्याकडनं. हं. म्हणजे त्यांच्यापासून आता लपवण्यासारखं काहीही नाहीये. अर्थात तुमची हरकत नसेल तरच बाहेर जाऊ. तुम्ही शांत व्हा बरं आधी. बरं चल. मावशी, काय झालं? तू रडतीयस? मुलांनो, थोडा वेळ द्या त्यांना. सांगतील त्या काय झालंय ते. पण काय झालंय ते तुम्हाला सांगून कळेल की नाही माहित नाही मला. पण पण जे काही होत आहे ना ते बरं होत नाहीये. संपूर्ण आयुष्य मुलांसाठी खर्ची घालून आयुष्याच्या शेवटी येणारं रिकाम पण काही न्याय्य नाहीये. ललिताताई, नाही. मी माझ्याबद्दल नाही बोलत विश्वास. माझी काहीच तक्रार नाहीये रे. पण तुम्हाला माहितीये ना, मी एकटी असणाऱ्या व्यक्तींसाठी आधार केंद्र चालवते. हो तिथे एक आजी आहे तसं. त्यांनी मुलांसाठी करण्यात आयुष्य खर्ची घातलं रे. मुलं मोठी झाली आणि परदेशात भुर्कन उडूनही गेली. पुढे नातवंड झाल्यावर एकदा आजी आजोबा दोघंही गेले होते बरं का त्यांना भेटायला. नंतर संपर्क तेवढा राहिला नाही रे. आणि आजोबा या जगातनं गेल्यानंतर तर खूप एकट्या पडल्या रे त्या. मुलं सुना दोघंही नोकरीला, नातवंड त्यांच्या कामामध्ये व्यस्त. त्यामुळे फोन करून बोलायलाही आता वेळ मिळत नाही त्यांना. पण मग अगं आजी आता कुठे असतात? त्यांना काही मदत हवी आहे का मावशी? हो ना. काय सांगू मुलांनो. मदत जोपर्यंत कामासाठी हवी असते ना तेव्हा कुठूनही तशी सेवा पुरवली जाऊ शकते. पण जेव्हा श्वास घेण्यासाठी मदत लागते ना तेव्हा ती आपण सहजासहजी नाही करू शकत. रादर ती करताच येत नाही. एक मिनिट ललिताताई, नेमकं काय झालंय? काही नीट स्पष्ट सांगाल का? अरे काही महिन्यांपूर्वी आजी एका वृद्धाश्रमात दाखल झाल्या. बर. शरीरातली ताकद संपली, कामं होईनाशी झाली. मग पर्यायच उरला नाही. मी जात होते तिथेही भेटायला त्यांना. छान प्रसन्न वाटायच्या तशा त्या. त्यांच्या वयाच्या मित्रमैत्रिणींमध्ये रमायच्याही त्या. पण ना काल त्या वृद्धाश्रमातनं फोन आला. 1 आठवडा झाला. आजी नातवंडांची खूप आठवण काढतायत. जवळजवळ जीव पहिलं तरी नजर लावून बसल्यासारखा पण कुठेतरी अडकून राहिल्यासारखा झालाय. संध्याकाळी भेटून आले त्यांना. आयुष्याचं अप्रूप वाटलं. मावशी, अगं पण आता व्हिडिओ कॉल करता येतो ना? हो ना रे. किती वेळ लागतो? किती सहज बोलून गेलास रे सृजन. अरे व्हिडिओ कॉल लावायला वेळ लागत नाही. पण तो व्हिडिओ कॉल उचलायला आणि त्यावर संवाद साधायला बघ कसं प्रेमपणाला लागतं. म्हणजे त्यांची मुलं कॉल रिसीव्ह करत नाहीयेत का? कामात असावीत अगं. काही कळत नाही. अरे व्हिडिओ कॉलवर सहज बोलणं होईल म्हणून आजी समोरच तो कॉल लावला तिथल्या एका ताईनी. बर. अगदी सहज. पण कॉल उचलला गेला नाही. उत्तर सहज आलंच नाही. त्यामुळे पेच आणखीन वाढलाच बघ. हे जरा विचित्रच झालं. अशा वेळी ना त्या विठ्ठलाचाही राग येतो. आश्चर्य वाटतं. त्याची ना योजनाच कळत नाही काय आहे ती. खरंय ललिताताई, आपली पिढी ही अशी मुला सुनांमध्ये अडकून पडलेली आहे. खरंय. अडकून पडणं. मावशी, मुलं जशी आपलं पाल्यपण सोडून आकाशात उडून जातात तसं पालक का करत नाहीत ग? कारण आई वडील मुळं असतात झाडाची. झाडावरचे पक्षी उडून गेले म्हणून ते मूळ सोडत नाहीत. त्यांच्यासाठी कायम तिथेच घट्ट उभे राहतात. मान्य आहे ललिता मावशी, पण झाड असं एका पक्षामध्ये किंवा फळामध्ये कुठे अडकून पडतं अगं? तसं पालकांनीही अडकून पडू नये असं मला वाटतंय. म्हणजे आपली मुळं घट्ट ठेवावीत. झाड कुठे ग हिशोब ठेवतं आपल्याला किती फुलं आली किती फळं आली याचा? हो ना. ते त्याचं पोषण करण्याचं काम करतं. किती बहर येऊन जातात, फळं पिकून खाली पडतात, घरट्यातले पक्षी दूर निघून जातात. पण म्हणून झाड कोमेजत नाही ना ग.
अगं कारण ते त्यांच्यासाठी नाही तर फक्त झाड म्हणून त्याचा स्वधर्म जपत असतं. ललिताताई, हं. मुलं म्हणतायत त्यात तथ्य आहे बरं का. अरे पण या पिढीनी आपल्या पदराची ठिगळं लपवत त्यांच्या पुढच्या पिढीला वाढवलंच की नाही? हं? मग त्यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणं म्हणजे की मावशी, फार अगं आपल्याच वारी विशेष अंकाचं लेआउट करताना एका लेखामध्ये मी विचार वाचला. हं, जन्म आणि मृत्यू ह्या अत्यंत वैयक्तिक बाबी आहेत. पृथ्वीवर अगणित जीव जन्माला येतात आणि इथून शांतपणे निघून जातात. पण मनुष्य प्राणी मात्र त्याचे सोहळे करतो. आणि सोहळे आले म्हणजे दिखावे आले. आपण इतरांसमोर कसे दिसू, कसे वागू याचं दडपण आलं. ते आलं की तो मनुष्य स्वार्थी होतो. माणूस हा समाजशील प्राणी म्हणून जन्माला येतो खरा, पण आयुष्यभर स्वतःच्याच भोवती एक वैयक्तिक रिंगण करून घेतो आणि मृत्यूसमयी याच रिंगणात अडकून पडतो. हे रिंगण पुसलं जावं आणि या विश्वामध्ये आपण सामावून जावं यासाठी वारीमधलं रिंगण अनुभवावंच. सृजन, तुझ्या लक्षात राहिलं हे? हो मग, मी लेआउट करताना त्याला हायलाइट सुद्धा केलंय. वाव. ललिताताई, हं, काहीही म्हणा, या मुलांचं भवितव्य एकटं असेल कदाचित, पण ते एकाकी नसेल एवढं मात्र नक्की. हं. खूप सॉर्टेड आहेत ही मुलं. विश्वास, मुलं सॉर्टेड आहेत कारण त्यांचा वर्तमान काळ सॉर्टेड आहे. हम्म. त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलांनीच हे स्थैर्य कमावून ठेवलंय ना. हं? म्हणून तर इतक्या शांतपणे उपदेश करू शकतायत ही. मावशी, अगं असं नको बोलूस. हम्म. म्हणजे तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. मुलांनी आई वडिलांशी कनेक्टेड राहायलाच हवं, यात वाद नाही. हं. पण या आजींसारखं आपलं आयुष्य असं मुलांवरून ओवाळून टाकणं हम्म. आणि आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांच्यासाठी झुरणं, हे काही मनाला पटत नाही बघ. बरोबर. आणि अगं त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं, त्या कुठे कमी पडल्या नाहीत, हे समाधान असावंच की त्यांना. हम्म. गीतेमध्ये भगवंतांनी कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन हा उपदेश यासाठीच तर केलाय. वा. ललिताताई, हं. या वारीच्या दिवसांमध्ये मुलं खूपच शहाण्यासारखी वागतात नाही. हो ना. म्हणजे इथे हे कर्मयोगाचं तत्व अगदी समर्पक आहे. सृजन, क्या बात आहे, ब्रावो. हो, हम्म. पण सर समर्पकाचा अर्थ नाहीच कळलाय मला. घ्या. परफेक्ट. परफेक्ट. मस्त. अहो मुक्ता मॅडम, किती मस्करी कराल. मस्करी नाही केली मी. समर्पक म्हणजे योग्य किंवा परफेक्ट ओ, उदाहरण असं. तू. अच्छा. मला वाटलं मुक्ता तूही त्याला चिडवतेस. सर. काय मुक्ता मॅडम, अहो मी आपल्या संतांच्या कॉलममध्ये चोखामेळ्यांची गोष्ट पण वाचली. बर. हो, माझा विश्वासच बसला नाही की आयुष्यभर विठ्ठल मंदिराच्या पायरीवर उभं राहून माणसानं असे अभंग लिहिले जे गाभाऱ्यातल्या पुजाऱ्यालाही कधी लिहिता आले नसतील. खरंय खरंय. अरे सृजन, ही मंडळी विठ्ठलाचा अंशच जणू काही घेऊन आलेत बघ जन्माला येतानाच. खरंय खरंय. त्यांच्या भक्तीची पातळी आपल्याला समजली तरी खूप समजल्यासारखं आहे बघ या जन्मात. अरे, चोखा मेळा तर गावाबाहेर राहिलेला माणूस, विठ्ठल मंदिरात प्रवेश निषिद्ध, घरी भाकर तुकडा सुद्धा बेताचाच, कोणतीही गुरुपरंपरा नाही की ध्यान करण्यासाठी आसन नाही. पण ज्ञानोबा माऊली आणि नामदेवांची एक प्रेम मिठी पुरत होती बघ रे त्यांना. खरंय. ही माणसं नाहीतच, ही विठ्ठलाचीच रूप आहेत जणू. हो हो वा. सर, अगदी खरंय सर. कधी कधी वाटतं आम्ही वाचलं पाहिजे या सगळ्यांनी काय काय लिहून ठेवलं. हा. म्हणजे ते OTT-वर असणाऱ्या सिरीज पेक्षा रहस्यमय वाटतं मला सर हे. म्हणजे मी पण अंकाचं काम करताना चालत होतो हे म्हणून मला कळलं तरी. हम्म. आपोआपच वाचत गेलो पुढे. म्हणून तर कव्हर पेजवर त्याचा प्रभाव दिसलेला आहे. काय ललिताताई? खरंय सर, खरंय. विश्वास, ललिताताई, मी निघालं तर चालेल का रे आज? खरं सांगू, माझं अजिबात लक्ष लागत नाही. बर. अरे आश्रमातनं मेसेज येत आहेत, आजींची प्रकृती खालावतीये. अहो, हं? हे काय विचारताय ललिताताई? तुम्ही ताबडतोब निघा. हं. ऐक ना मुक्ता, तू सोडतेस का मावशींना? हं? मुक्ता, मुक्ता, हं. आता तू कसला विचार करतेस? काय म्हणालात का तुम्ही सर? अगं, ललिताताई निघतायत, त्यांना सोडून येतेस का वृद्धाश्रमात? त्यांना लगेच निघायचंय. असंच सोडून येऊ? टेन्शन तसंच ठेवून? ते घालवण्याचा काही उपाय नको का सांगायला? म्हणजे? अगं मुक्ता, कसलं टेन्शन, कसला उपाय? अगं आजींचे काही दिवस उरलेत फक्त. आता याला काही उपाय नाही बरं का. त्याला उपाय नाहीच ग, पण हे तिचे शेवटचे दिवस सुखाचे जावेत यासाठी काहीतरी करता येईलच ना ग. म्हणजे? मुक्ता, अगं नातवंडांशी बोलायचं एवढाच ध्यास घेतलाय त्यांच्या मनाने. दुसरं काहीही त्यांना देऊ केलंस ना तरी त्यांना काहीही फरक पडणार नाहीये आता. मुक्ता मॅडम,
काही गोष्टी आपल्या हातातच नसतात. हं. अरे बऱ्याच गोष्टी आपल्याच हातात असतात. मुक्ता, म्हणजे तू हसतेस काय? तुझं काय चाललंय हो तुझं? ना. सांगते. पण आधी ललिताताई मला सांगा, हं. आजींच्या नातवंडांची वय काय असतील हो? साधारण तुमच्याच एवढी असतील. थोडीफार पुढे हं. मागे. ओके. आणि आजी शेवटचं कधी बोलली त्यांच्याशी? मला खरं तर अंदाज नाहीये हां. म्हणजे मला भेटायच्याही आधी बर म्हणजे 5-6 वर्षापूर्वी असेल. हं. बर 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 हं. सृजन, हं. अरे वारीचा प्रसाद पुन्हा एकदा मिळण्याची चिन्ह आहेत ही. हे मुक्ता, मी निघू का प्लीज? आत्ताच्या आत्ता निघ मावशी तू. हां. आणि विश्वास सर, तुम्ही मावशीला सोडायला जा. मुक्ता, मुक्ता मॅडम, तुमची हिंमत जरा जास्तच वाढली आहे. अगं ललिता मावशी, तू अजून थांबलीयस का? अगं हे बघ, तू आश्रमात जा आणि सांग आजीला की तिची नातवंड आज तिला फोन करणार आहेत. हे अगं अशी चेष्टा करायला मला वेळ नाही लागलाय मुक्ता. ही हं, चेष्टा नाहीच पण मावशी. मग अगं आजीची नातवंड म्हणून मी आणि सृजन आम्ही दोघंही त्यांच्याशी बोलू शकू की? अगं काय? ओ, हे माझ्या लक्षातच आलं नाही. काय? अगं मावशी, हां. तूच म्हणालीस ना आजीची नातवंड आमच्याच वयाची आहेत म्हणून. हो. आणि आजी तसं स्पष्ट बघूही शकणार नाही कदाचित, येस. हं. किंवा तिने इतकी वर्ष आवाज ऐकलाही नाही ना त्यांचा. असू शकेल. हो. त्यामुळे अगदी परफेक्ट आम्हीच तिची नातवंड आहोत किंवा हं. नाही हे तिला बिचारीला समजणार सुद्धा नाही. तेच. आणि कदाचित तिला नातवंड म्हणून तिच्याशी कोणीतरी बोलतंय हां. हे आश्वासनही शांतता देऊन जाईल. हम्म. तिचे शेवटचे श्वास कदाचित सुखासुखी घेईल ती. काय वाटतं? मुक्ता, सृजन, अरे असं होईल का रे? हां? होईल का मावशी? होईल का? नक्की होईल. हं. विठुरायावर विश्वास ठेवूया आणि करूया मुक्ता मॅडम म्हणतायत तसं. येस. हं. अगं पण त्यांची नावं तेवढी सांग बरं का मावशी. हे अगं मला नावं नाही माहिती त्यांची. एक अय्या. मिनिट मी काय म्हणतो, सर असं करा, हा. तिकडे गेल्यावर तुम्ही इतरांकडून काही माहिती मिळते का ते बघा. बर. तोपर्यंत ललिता मावशी, हं. तुम्ही आजींशी गप्पा मारा आणि बरं. सरांना 5 मिनिटात गप्पांमधून काही माहिती मिळालीच तर ते आम्हाला कळवतील. हो हो. लगेच फोन करूया. अरे पण तुम्ही काय बोलणार तिच्याशी? हां? मावशी, एकदा फोन कनेक्ट होऊ दे. विठोबा बोलवून घेईल आपोआप. तू काही काळजी करू नकोस. मुक्ता, सृजन, थांबा. आल्यावर दृष्टच काढतो तुमची. सर अहो. संत सज्जनांच्या साहित्याच्या सहवासाचं आणि वारीच्या वातावरणाचं हे फळ आहे सर. हो, हां, हो, हो. खरंच मुलांनो खरंच 2-3 दिवसाचं नैराश्य कुठच्या कुठे पळवून लावलं तुम्ही. बरं चला आता निघा बरं तुम्ही दोघंही. हं, आम्ही इथे तयार राहतो. Yes. प्रार्थना करूया की आजींचा हा प्रवास आनंदाचा हो. होवो. बोला पुंडलिक वरदे हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो, पानामागे दडलंय काय या मालिकेचा आजचा हा 14वा भाग आपण ऐकलात. हा भाग तुम्हाला कसा वाटला याविषयी तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोचवा. आणि त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9371332683 म्हणजेच 9371332683. किंवा जर आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर तुम्ही हा कार्यक्रम ऐकलात तर समोरच चॅट रूम नावाचं ऑप्शन तुम्हाला दिसेलच. तिथे तुमच्या नावासहित तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा. आणि काही कारणांमुळे जर पानामागे दडलंय काय या मालिकेचे भाग तुम्हाला ऐकता येत नसतील तर इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आम्ही ते लगेच अपलोड करतो. त्यामुळे तिथे जाऊन तुमच्या सवडीने ते भाग अवश्य ऐका आणि तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा. आणि ऐकत रहा PCET's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू.